भूमिका भरपूर केल्या. म्हणजे ऐतिहासिक असेल, संतपट असतील आपले. आपण सासवडला बरेचसे सुमित फाउंटन, कुणाल टी हो, सिरियल हो, त्याच्यात काम केलेलं आहे किंवा सखा पांडुरंग मालिका, मुक्ताई सिरियल लागायची. हो, हो, हो. त्यानंतर बाकी हे हल्ली जे सासू-सुनांचे काही इतर कुरघोड्या कार्यक्रम असतात, त्यात पण बरेच रोल केलेत. मग आता ऐतिहासिकचा वेगळा रोल, संतपटाचा वेगळा, इतर कॅरेक्टर वेगळं. मग ते कॅरेक्टर करताना कसा अभ्यास करता किंवा काय कसं केलं जातं ते? इतिहास हं. ह्याच्यातही तू त्याची काही त्या कॅरेक्टरची तोडमोड नाही काय करू शकत. बरोबर आहे. जे तुला डायलॉग, शब्द लिहून दिलेले आहेत, तेवढेच. तू जसेच्या तसेच बोलले गेले पाहिजेत. नक्की. बरोबर. हं. त्याच्यात जर तू इकडे-तिकडे केलं किंवा तुला त्याला पॅरलर एखादा शब्द सुचवून तो घेतला, तर अर्थच बदलतो. हं. त्यामुळे भाषेचं थोडीशी काळजी घ्यावीच लागते. त्याच्यात वाद नाही. बाकी गेटअपने आपण येतोच देतो. त्याच्यात. पण भाषेची ते काळजी तीच आपल्याला संतपटात म्हण, कारण ते पौराणिकमध्ये पण. कारण हं. पौराणिकमध्ये पण सेम त्याच पद्धतीने चालतात. त्याच्यातही थोडं इकडे-तिकडे झालं तरी बरोबर. सगळी गणितं बदलतात. हं. जे की आपण जे आत्ता ह्या साध्या सीरियल करतो म्हणजे अशा कॅरेक्टर वाईज. सासू-सुनाच्या ह्याच्या त्याच्यात. त्याच्यात काय तू काही चालतं. मग त्याच्यात काय तू इकडे-तिकडे केलं, काय केलं म्हणजे चालतं असं चुकीचा समज घेऊ नका. पण मला असं म्हणायचंय, की तुम्ही थोडंफार इकडे-तिकडं ॲडिशन आल्या तरी हां, चालतात तुम्ही किंवा आपण कॅरेक्टर म्हणतो ना हां, डेव्हलप करू शकता. वेगळं तुम्ही काहीतरी. तुम्हाला पाहिजे तसं ते फुलवू शकता, करू कॅरेक्टर शकता. फुलवू शकता आपण. एक्झॅक्टली. तर तशा पद्धतीने होतं ते. पण ठीक आहे. कारण मी सांगतो ना तुला, मी आत्ता वेटक्लॉवर प्रोडक्शनची अ, तुझं माझं सपन नावाची सीरियल केली. त्याच्यामध्ये हिरोईनच्या वडिलांची भूमिका मी केली, मारुती माने म्हणून. बरोबर. ते खूप गाजली मला. तिकडे सेटवरती सगळे पुरुषातली अलका कुबल असे म्हणायचे. अच्छा. हां, कारण माझं कॅरेक्टरच काय वाट्याला दुःखच हो. हां, काय हां. म्हणजे ते मी एक तर गरीब परिवारात, मी इकडे तसाच, अच्छा. मालिकेतही तसाच हां, आणि माझा मूळ स्वभाव असा नाहीये. बरोबर मी आहे. खूप असा विचित्र. फ्रेश. हे चंचल आहे. म्हणजे वय किती असलं, म्हणजे हां, जास्त नाहीये, पण कितीही असलं तरी मला असं वाटतं मी अजून 20-22चाच आहे. बरोबर आहे. त्यामुळे आणि मला एकदम 50चं आणि ते सगळे पांढरे केस, हे हं. ते हातात काठी आणि सगळं वेगळंच होतं. मला ते कॅरी करायला सुरुवातीला अख्खा महिना गेला, की मला ते सगळं समजून घ्यायला आणि हे करायला आणि हं. म्हणजे मलाही मुलं आहेत. पण मला ते झेपतच नव्हतं, की हे. हां. पण मला चांगलं आठवतं, की सचिन गोस्वामी सरांनी सांगितलं, की हा करेल. अच्छा. अरे विश्वास त्यांनी हां, दाखवला. त्यांचा का विश्वास होता मला अजूनही कळलेलं नाही. पण त्यांनी सांगितलं, की हा करेल. आणि आमचे डिरेक्टर अवधूत पुरोहित, विक्रम पाटील, श्याम पवार त्यांनी सांगितलं, की "हां, ठीक आहे, काही हरकत नाही. मी घेतो करून." हं. असं जे म्हणतो ना ते. आणि नंतर 1 महिन्याभराने मग ते सापडलं कॅरेक्टर आणि मग तिथून पुढं मग जे काय हं. मजा आली. चांगलं. मग खूप छान. हे चांगलं आहे. बरेच विविध मालिका, एकांकिकात काम केलंय. चित्रपटात पण बरेचसे काम केलेलं आहे. हां, हां. पण अजून पाहिजे तशी भूमिका अजून काही मिळाली नाही असं मला एक मित्र म्हणून वाटतंय. बरोबर आहे. कारण मिळाली पाहिजे. कारण मी बऱ्याच मिळाली पाहिजे. कारण हां, खरं सांगू का, हां. की हं. अ, मी माझं एक ताजं आत्ता 1-2 दिवसातलं उदाहरण देतो. एका ठिकाणी मी ऑडिशन पाठवली होती. हां. मला सांगण्यात आलं, की मी फोन केला आणि म्हटलं, "काय आहे, झालं का असं?" "हो, हो, हो, झालं. पण ते काय आहे ना, तू गावाकडनं येतो ना, त्यामुळे ते हे होते जरा." म्हणजे मला ते कळलं नाही काय. कारण मी मी खरं सांगतो संदीप, मी मुंबईला गेलो ना, तर हं, मी न, ण, च, छ, छ सगळे येतं हां मला. म्हणजे हं, असं काही नाही मला येत नाही असं काही नाही. मला सगळं येतं. हं, हं, हं. मी प्रमाण भाषा खूप छान बोलतो. पण का कुणास ठाऊक तेवढ्यापुरतं मर्यादित ती भाषा असावी असं मला वाटतं. कारण तुम्ही काम करता ना, हं. तिथं बोला ना, तुम्हाला डायलॉग दिलाय ना, तर त्या पद्धतीने तुम्ही बोला. पण ते संपल्याच्या नंतर तुम्ही विठ्ठल कटके आहे ना, बरोबर आहे. हां. बरोबर का नाही? आपलं हां, रेग्युलर म्हणजे ते आयुष्य. हं. तुझं जे तुझं आहे ना, ते तू हे केलं. बरोबर. त्यामुळे मी मुंबईत गेलो माझ्या पद्धतीने असतो, पुण्यात आलो पुण्यातल्या पद्धतीने असतो. मित्र जसा माझा मित्र तसं मी त्याच्याबरोबर बोलतो. आणि गावाकडे गेल्याच्या नंतर मग मला ना च घेणं-देणं असतं, ना चं असतं, ना काय मग हो दे तिच्या आईला अशा पद्धतीने असतं. बाकी काही नाही नाही पण पण आता काय होतं, आपण आता बरेच सिनेमे सासवड किंवा पुरंदर भागात होतात. हं, ते भोर परिसरात शूटिंग असतं. बऱ्याच वेळा छोट्या-मोठ्या भूमिका येतात. हं. पण आता चांगलं असं वाटतं का, की आता चांगलं काम केलंच पाहिजे. आता आपल्याला वाटून नाही, की बरीच निर्मिती संस्था आहेत, ओळखीचे आहेत, परिचयाचे आहेत. ते तेच मी हां. तेच म्हणतोय मी, की चांगलं काम केलं पाहिजे, हं, हं. असं लाख वाटतं मला. हं, हं, हं. बरोबर. पण मी आत्ता तुला सांगितलं तेच ना, गावाकडनं येतो. नाही तसं काही नाही, नसतं. नाही मला गावाकडनं येणं सांगण्याचा काय हां. उद्देश काय आहे, की हं. एकदा देऊन तर बघा. बरोबर आहे. हां. एकदा तुम्ही मला आहे ना, ते कॅरेक्टर देऊन बघा ना, बरोबर आहे. ह्याला जमतं का नाही जमतं. बरं मी म्हणत नाही मला डायरेक्ट घ्या. मी काय म्हणतो ऑडिशन घ्या ना माझं. जर तुम्हाला वाटलं, की हा
प्रॉमिनंट हे कॅरेक्टर करतो, ह्याच्यात तेवढा कॉन्फिडन्स आहे आणि ह्याच्याकडनं आपण ह्याने आता 90% केले, अजून 10% ह्याच्यातलं आपण काढून घेऊ शकतो. बरोबर. देऊन तर बघा ना कमीत कमी.